मार्गदर्शन डॉक्टर सूर्यवाणीचं प्रश्न नमस्कार। तिरंगा आहे आमची शान, भारत देश हा माझा सर्व देशात महान। या देशासाठी ज्यांनी प्राणत्याग केले, बलिदान दिले त्या सर्वांना, सर्व वीर पुत्रांना मानवता मुद्रा। आता सर्व ग्रुपमध्ये आजच्या 15व्या दिवशी सर्व लोक ग्रुपमध्ये सगळ्या शुभेच्छा देतील, ठीक आहे, औपचारिक आहे, सगळं आहे, फॉर्मॅलिटी आहे, सगळं ठीक आहे। पण याच्या व्यतिरिक्त हे 15 कसं साजरा करता येईल? रक्तदान करणं, भुकेल्याला अन्नदान देणं, विद्यार्थ्याला विद्यादान देणं, सिनियर सिटीजनचा सन्मान करणं, मातापिताची रक्षा करणं, मातापिताची सेवा करणं, आईवडिलांची सेवा करणं, तसेच आपल्या शेजारपाजर लोक आहेत त्यांची सेवा करणं आणि वाहनाचे नियमांचं पालन करणं, शिवाजी राजाच्या गड किल्ल्याचं रक्षण करणं, या सगळ्या गोष्टी हे सुद्धा एक प्रकार देशप्रेम आहे। त्याचे काही उदाहरणं मी सांगतो की बंडपाड्यामध्ये जी रूम झालं ते मग थोडक्यात सांगू इच्छितो। माझा वर्गमित्र हबीबुल हसन शेख, थोडे हबीबुल्लाचं एक सांगतो की आम्ही एकत्र होतो 12 वर्ष। त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केलं, मी मेडिकलला गेलो। काही असेल तर पहिले तुम्हाला फोन करणार, अरे ये रिपोर्ट देखो, 10 मिनिट विसरून परत फोन करणार, आपले रिपोर्ट देखा घ्या। मग मी रिपोर्ट बघून त्याचा काय आजार आहे ते सांगणार, तो त्याचा कोण डॉक्टर आहे त्याची चौकशी करणार, त्याला त्या डॉक्टरकडे पोहोचवणार, त्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेणार आणि सगळं फ्री ऑफ चार्ज करणार। बरेचदा तो आपल्या तिथून पैसे टाकतो आणि एक फॉलोअप देतो की हाँ ये पेशंट वहाँ पे ऍडमिट हो गया, केंद्र उसका इलाज हो गया। असं ही पण एक देशप्रियच आहे, ही पण एक देशप्रेमीच आहे। मी बोला आहे थोडं फ्री ऑफ गॉड ब्लेस यू। तसंच दुसरीकडे सांगतो, आपल्या महिला आघाडीच्या दक्षता महिलाच्या आघाडी हे आहे फरजाना शेख, त्यांचं पण मी आभार मानतो, कारण की 7-8 महिन्यापूर्वी आमच्या घराजवळ कोण महिला होती आणि ती अशी प्राथमिक दृष्टीने ती अशी वाटवली की चांगल्या घरची आहे। बरं संध्याकाळी 6 वाजता मला सांगितलं बाबा ती अशी काही फिरते बघा जरा, तर मला ती आहे ती पुढे तिला त्रास होऊ नये म्हणून मी त्या फरजा मॅडमला बोलून घेतलं। त्या 6:30 वाजता बरोबर आल्या इकडे। 6:30 आल्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितलं, मग ते लेडी कॉन्स्टेबल आल्या, मग त्याच्यानंतर त्यांना चेकअपसाठी तिथे पाठवलं नगरपालिका हॉस्पिटल, तिथून त्यांनी शेल्टर ऑफ बसलेला पाठवलं। 12:30 वाजले, 6 वाजल्यापासून ते 12:30 पर्यंत ही देशभक्ती नाही का? ही पेशंट तिथे 12:30 वाजता पोहोचली, मला त्यांनी फोन केला की डॉक्टर सही जगह में पहुंच गई है। दुसऱ्या दिवशी त्यांचे नातेवाईक आले आणि नातेवाईकांना सांगितलं की डॉक्टर अच्छा हो गया की वो सही जगह पे गए। अदरवाईज ते समजा तिथे कोण वाईट माणसाला नजर दिली तर आणखी त्याचं काय ते आयुष्याचं बरं वाईट झालं असतं। तरी सुद्धा देशभक्तीच आहे म्हणून मला सांगितलं की आपण आपलं सुरुवात करूया आणि सुरुवात बंडपाड्यामध्ये मला नेहमी दिसते, प्रत्येक घराघरामध्ये देशभक्त आहे। मला इथे बंडपाडी लोकांचा आणि भोईर भाषेचा मला हे वाटतो, अभिमान वाटतो की या गावात माझा जन्म झाला आहे आणि माझी इच्छा आहे की या गावातच माझा शेवट व्हायला पाहिजे। आणि इथे 15व्या दिवशी या स्वातंत्र्य दिवशी आपण सर्व एकत्र आलो, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली। मी सगळ्यांचे आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।